तर चला आज मेसमध्ये घटाच्या उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवूया. तर साबुदाणे रात्रीच भिजायला घातले होते मी. मस्त साबुदाणे भिजलेले आहे. शेंगदाणे, बटाटे, मीठ, मिरची काढून घेतलेली आहे. शेंगदाणे आहेत ना मस्त असे खरपूस भाजून घेतले मी. त्याचा कूट करून साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला म्हणजे साबुदाणे खिचडी आपली चिकट होणार नाहीये. बटाटे कट करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, मीठ वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करून त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेतला, मीठ टाकलं, बटाटा थोडासा शिजवून घेतला. नंतर त्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, मीठ घातलेला आणि बटाटा व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लगेच साबुदाणे टाकून घेतले. शेंगदाण्याचा कूट मी पहिलाच मिक्स करून घेतला होता. असं केल्याने ना साबुदाणे चिकट होत नाही आहेत. साबुदाणे टाकून आहे ना मस्त परतून घेऊन चवीनुसार मीठ टाकलं. परत त्याच्यामध्ये ठेच्यामध्ये पण टाकलं होतं मीठ म्हणून थोडंसंच टाकलं वरतून आणि परत चांगली परतून घेतली स्लो गॅसवरती. तर इथं तयार झाली मोकळी सुटसुटीत आपली साबुदाण्याची खिचडी. तर या तुम्ही पण खायला. धन्यवाद.